स्त्री शक्तीचा जागर आणि सन्मान हा सदैव झालाच पाहिजे असं मनोगत नगरकर कुटुंबियांनी व्यक्त केलं। BR न्यूज चॅनल तर्फे नवरात्र निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। नवरात्र महोत्सवामध्ये स्त्री शक्तीचा जागर होतोच, मात्र दररोजच स्त्री शक्तीचा सन्मान झाला पाहिजे असं मनोगत शिवराज नगरकर यांनी व्यक्त केलं। नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाहीर वस्ती येथील नगरकर परिवाराशी BR न्यूज चॅनलच्या विशेष प्रतिनिधी श्रुती माने यांनी संवाद साधला। त्यावेळी शिवराज नगरकर यांनी स्त्री शक्तीचा जागर या संदर्भामध्ये मनोगत मांडलं, तर पद्मा नगरकर यांनी महोत्सव कालावधीमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली। नुकतंच गौरी गणपतीचं विसर्जन होताच लगेचच आपल्याला नवरात्रीची चाहूल लागली आहे। नवरात्रीची चाहूल लागली म्हणताच आज आपल्या माळेचा 4था दिवस आहे व सगळीकडेच नवरात्रीचे उत्सव सगळेजण साजरा करतात। BR न्यूजच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या ठिकाणचा देखावा, पेहरावा, देवींचं दर्शन घेत असतोय। आज आपण नगरकर कुटुंबांना भेट देऊन तेथील त्यांच्या देवीचं दर्शन घेणार आहोत। आपण पाहू शकता की किती सुंदर आणि छान देखावा इथे त्यांनी दाखवलेला आहे। साक्षात कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा देखावा इथे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे व ते खूप छान प्रकारे दिसतोय। आता आपण त्यांच्याशीच बातचीत करून घेऊयात की त्यांनी कशा प्रकारे सगळी तयारी आणि कसा देखावा केला तो। नमस्कार, सुस्वागतम। BR न्यूजचं स्वागत करते। आम्ही घटस्थापना आली की आम्ही 9 दिवस आमच्याकडे स्त्रींची मूर्ती आहे। 9 दिवस दररोज वेगवेगळा पोशाख देवीला करतो। आज तर तुम्ही बघू शकता की कोल्हापूर महालक्ष्मीचा देखावा आम्ही केला आज, म्हणजे मूर्तीला कोल्हापूर महालक्ष्मीसारखं सजवलं आहे। काल पण ब्रह्मचारिणीचं रूप धारण केलं होतं। दररोज वेगवेगळ्या अलंकार पूजा करून वेगवेगळी रूपं आम्ही दाखवतो आणि दररोज आमचे घरातले सासरे सासूबाई वगैरे असं यज्ञ वगैरे करतात। सगळेजण मिळून नंतर आरती वगैरे करतो आणि घरात घट वगैरे घालतो। आमच्या सासूबाईंना माळपरडी वगैरे आहे। खूप म्हणजे ह्याचं वातावरण असतात, सगळे पॉझिटिव्ह लहरी असे घरामध्ये सगळीकडे असतात। खूप म्हणजे वातावरण उल्हासदायक असं आनंदी असते आणि घरातले सगळे मिळून मिसळून आम्ही हे खूप वर्ष झाले ही मूर्ती आहे आमच्याकडं आणि पहिल्यापासूनच देवीची भक्ती खूप करतो आम्ही। तुम्ही काय सांगाल? नमस्कार। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वप्रथम सर्व दुर्गा मातांना माझा नमस्कार। आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आमच्या इथे महालक्ष्मीचा देखावा केलेला आहे। ह्या देखाव्याची तयारीसाठी सर्व कुटुंब मनापासून प्रयत्न करतं, लहानापासून थोरापर्यंत। माझे मित्रमंडळी वगैरे येतात, सुवासिनी येतात आणि फार मोठ्या आनंद उत्साहाने आम्ही नवरात्राचा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो आणि रोज आमच्याकडे वेगवेगळी रूपं देवीची करतात। सुवासिनी येतात, मित्रपरिवार येतो, गाठीभेटी होतात, फराळाचा कार्यक्रम होतो। त्याचबरोबर लहान मुलांच्या छोट्या छोट्या स्पर्धा, गाणी, दांडिया असे वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले जातात। या माध्यमातून आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या संस्काराबद्दल मुलांना सांगता येतं, त्यांच्याकडे घडवता येतं त्यांना आणि मोठे आमच्या घरातील थोर मंडळी ही अंबाभवानीची गोष्टी वगैरे सांगतात, गाणी म्हणतात। यातून घरातील वातावरण अतिशय उत्साहवर्धक असतं आणि हे आम्हाला एनर्जी देऊन जाणारा हा सण म्हणजे नवरात्री उत्सव। हे 9 दिवस तुमचे कसे कळतही नाही तुम्हाला? कळतही नाही आणि या माध्यमातून आम्हाला आमच्या आईबद्दल, पत्नीबद्दल, मुलीबद्दल, बहिणीबद्दल आदर व्यक्त करण्याचा मोठी संधी मिळते आणि त्यासाठी हा सणाची आम्ही वाट पाहतो। घरातील सर्व बंधू वडील आम्ही सर्वजण यांना सहाय्य करतो आणि हा उत्सव आम्हाला फार फार आवडतो सर्वांना। आणि अष्टमी दिवशी वगैरे सर्व कुमारिकांची पाय धुवून त्यांची पूजा केली जाते। त्यांना काहीतरी असं एक भेटवस्तू देऊन त्यांची पूजा वगैरे केली जाते आणि यज्ञ वगैरे सगळे आमच्या जवळचे पाहुणे मंडळी, शेजारचे, आजूबाजूचे वगैरे सगळे येतात आणि मोठा यज्ञ वगैरे केला जातो आणि भोपळा वगैरे फोडायची ती प्रथा आहे पहिल्यापासून। तर असं एक 9 दिवस हे असा कार्यक्रम खूप छान म्हणजे आणि घरात पण सगळीकडे पॉझिटिव्ह एनर्जी असते, यज्ञ वगैरे केला जातो। तुम्ही किती वर्ष झालं की मूर्तींची प्रतिष्ठापना करताय? जवळपास 15 वर्ष झाली। आमच्या समजण्यापासून तर 15 वर्ष झाली की आम्ही पूजा करतोच आहे। पूर्वी आमचे आजोबा वगैरे होते त्या काळामध्ये पण पूजा चालायची घरामध्ये। नवरात्रामध्ये आमच्या घरी घट बसवलेले असतात, घटाची पूजा आणि अखंड नंदादीप चालू असतो आणि परडीचं भरण्याचा कार्यक्रम, सुवासिनीची ओटी भरण्याचा कार्यक्रम यामध्ये पण देवीची उपासना चालू असते।
तर नगरकर सरांकडे खूप छान नवरात्र देवी उत्सव बनवतात. नवीन नवीन 9 दिवस उर्फ बनवतात त्यांनी. त्यामुळं खूप इच्छा असते की इथं दर्शनाला यावं आणि कुटुंब वगैरे सर्वजण येतात, भाविक भक्त. खूप छान दर्शन वगैरे होतं आणि नवीन नवीन रूपं वगैरे त्यांनी बनवतात. खूप छान वाटतं बघून असं की कोल्हापूरचं दर्शन वगैरे असं होतं असं वाटतं. खूप छान एकदम मन प्रसन्न वगैरे वाटतं आणि सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. यावेळी नगरकर कुटुंबातील सदस्यांची उपस्थिती होती. धन्यवाद. खूप छान तुम्हाला भेटून माहिती मिळाली. खूप छान देवीचं दर्शन झालं. BR न्यूजच्या माध्यमातून आपण असेच देवीचे दर्शन व तुमच्यापर्यंत अशीच माहिती पोहोचवणार आहोत. कॅमेरामॅन नागेश राशीनकरसह मी श्रुती माने, BR न्यूज सोलापूर.